लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरणासाठी होणारा विलंब यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी अक्षरशः परेशान झालेल्या आहेत. एकतर या योजनेमध्ये मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना वितरण झाले नाही. त्यामध्येच नवीन केवायसी करण्याकरता सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली गेली नाही आणि म्हणूनच आता राज्यातील सर्व महिला विचारत आहेत की लाडकी बहीण आता लाडकी राहिली नाही का आणि ही योजना सरकार अशीच हळूहळू बंद करेल की काय. योजनेचा कोणताही GR येत नाही. महिला व बालविकास मंत्र्यांनी कोणतीही पोस्ट टाकली त्याखाली देखील अनेक महिला कमेंट करत आहेत की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करा, लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही आहेत. परंतु सरकारच्या वतीने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने या योजनेच्या वितरणाकडे दुर्लक्ष होत आहे की काय असाच प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. मग या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे आणि आजचा दिवस देखील खूप जास्त महत्वाचा असणार आहे. सविस्तर सांगतो, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम मित्रांनो आपण आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून करतो. तर लाडकी बहीण योजनेमध्ये आज GR येणार का का असं काय म्हणतोय, कारण अजून 100% खात्रीशीर गोष्ट नाही. परंतु लक्षात घ्या, मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली आहे आणि मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR येतो. आता यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे हे 1500 रुपये येणार आहेत की 3000 रुपये येणार आहेत हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या मध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर आज या हप्ता वितरणासंदर्भातील GR येणं आवश्यक आहे. मी तुम्हाला मागीच सांगितलं होतं की आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगितलं गेलं होतं की पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच की आता जो आठवडा सुरू आहे या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होईल. मग आज याचा GR आल्यानंतर लक्षात घ्या, आज बुधवार असणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवारच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 दिवसांमध्ये वितरण होऊन जाईल आणि सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे देखील येतील. खरं तर 1500 की 3000 रुपये याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात आली नाही. परंतु लाडक्या बहिणींची एक 100% मागणी आहे की यावेळी हे 3000 रुपयांचे वितरण करा, कारण 2 महिन्यांचे हप्ते तर डायरेक्ट थकलेलेच आहेत. मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळाले नाहीतच. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याबाबत स्पष्टता देखील देण्यात आली होती की काय झालं, आपण देखील पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी दुरुस्त करण्यासाठी अथवा एडिट करण्यासाठी त्या ठिकाणी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती आणि ही 30 एप्रिल पर्यंतची मुदत संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायनल यादी सरकारकडे असल्याने सरकार काय करेल की या यादीमध्ये ज्या ज्या महिलांची नावं आहेत त्या महिलांना त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण करेल आणि अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना यापुढे सुरू राहील. मागे आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, ज्यामध्ये सरकारी नोकरदार महिला असतील किंवा कुटुंबामध्ये सरकारी नोकरी असेल, 4 चाकी वाहनधारक असतील किंवा ITR भरणारे कुटुंब असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंब असेल, अशा कुटुंबातील महिलांनी, एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारचे जवळपास 15,000 कोटी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चुकीच्या महिलांना गेल्याचे स्पष्ट झाले होते. आणि मग आता या 15,000 कोटी रुपयांसाठी सरकारने काय ठरवलं की यापुढे आम्ही चुकीच्या महिलांना लाभ देणार नाही. ज्या महिला पात्र आहेत, ज्या सर्व अटी व निकषांमध्ये बसतायत, केवळ त्यांनाच यापुढे योजनेच्या हप्त्याचे वितरण करायचे. आणि म्हणून मग सरकारने केवायसी एडिट किंवा दुरुस्त होईपर्यंत कोणत्याही महिलेला हप्त्याचे वितरण केले नाही. आता केवायसी दुरुस्त अथवा एडिट करण्याची प्रक्रिया लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलेली आहे. नवीन केवायसी बाबत देखील कोणत्याही प्रकारची नवीन प्रक्रिया सुरू होणार नाही आणि म्हणून लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी तयार असल्याने सरकारला वितरण करण्यासाठी देखील कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता आपण पाहिलं आहे, याआधी देखील आपण लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक आपण हप्त्याचा आढावा घेत आहोत. आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक GR येतात आणि या GR मध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या GR ची मोठी शक्यता असणार आहे. अनेक शेतकरी बांधव देखील कर्जमाफीचा GR येतोय की काय या अपेक्षेमध्ये आहेत. परंतु लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जे जे शेतकरी या व्हिडिओला पाहत आहेत, मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मांडला गेला नाही, म्हणून कर्जमाफीचा GR आज येण्याची शक्यता नाही. परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत मात्र नक्कीच चर्चा झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा GR आज येण्याची मोठी शक्यता आहे. आज संध्याकाळीपर्यंत 3-4च्या आसपास त्याचा GR येऊ शकतो आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होऊ शकते. सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर आज काही करून हा GR काढा, आत्ता वितरण लांबवू नका, अन्यथा महिला मोठ्या प्रमाणावर नाराज होत आहेत. या अनियमिततेकडे लक्ष द्या. लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये दिलाच जावा यासाठी आपण नक्कीच आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत.
तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याचा हप्ता ज्या त्या महिन्यामध्ये द्यायला हवा का, किंवा लाडकी बहीण योजना हळूहळू सरकार दुर्लक्ष करतंय का? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.